ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं एका नामांकित खासगी शाळेत 4 वर्षाच्या 2 मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवलं जाईल असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। या प्रकरणी त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली। विद्यार्थ्यांवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवरही कारवाई करू असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। ही घटना उघडकीला आल्यानंतर बदलापूर शाळेतल्या लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्यावर पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या शाळेला नोटीस बजावली असून शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका तसंच आणखी 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। प्रारंभी तक्रार नोंदवण्याच्या कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले। तसंच विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। ही घटना उघडकीला आल्यानंतर बदलापूर इथले पालक आणि संतप्त नागरिक यांनी काल शाळेबाहेर आणि त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर तीव्र आंदोलन केलं। आधी प्रशासन तसंच नंतर पोलिसांनीही आंदोलकांशी संवाद साधत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र दिवसभर हे आंदोलन सुरूच राहिलं। पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन संतप्त पालकांची समजूत काढत जनतेचा उद्रेक शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र महाजन यांच्या आश्वासनानंतरही पालकांनी आंदोलन मागे घ्यायला नकार दिला। आंदोलकांनी स्थानिक परिसरातल्या एका एसटी बसचीही तोडफोड केली। सुमारे 7 तास आंदोलन चालल्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकावरची उपनगरीय आणि लांब पल्ल्याची वाहतूक ठप्प झाली होती। ही वाहतूक सुरू करण्यासाठी अखेर संध्याकाळी उशिरा पोलिसांनी सौम्य लाठीमार करून रेल्वे रुळांवर आंदोलन करणाऱ्यांना पांगवलं अशी माहिती पोलीस अधिकारी रवींद्र शिसवे यांनी दिली। ट्रेनचे ऑपरेशन जे सकाळी 10 वाजल्यापासून जे थांबलेले आहेत ते सुरू होण्यासाठी त्यांचे काही प्रोटोकॉल आहे। त्या प्रोटोकॉलमध्ये आमचा रिपोर्ट महत्त्वाचा आहे। जे लोक बदलापूरला येणार आहेत त्यांच्या ट्रेन्स आणि हे या क्लिअर होण्यासाठी, तिथून निघण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी त्यांना तो रिपोर्ट देऊन त्यांचा प्रोटोकॉल कंप्लीट करणं गरजेचं आहे। बाकी आपण या ठिकाणी जे ॲक्शन तुम्ही सगळं लाईव्ह पाहत होतात आणि यामध्ये आम्ही काय कारवाई केली, किती लोकांना ताब्यात घेतले याविषयीची विस्ताराने माहिती मी देईन। दीर्घकाळापासून आंदोलन होत झाल्यामुळे वाहतूक सुरू ठेवणं आवश्यक होतं, मात्र पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलकांना पांगवलं। आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। या अत्यंत संवेदनशील घटनेला राजकीय रंग न देऊ देणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे असंही महाजन म्हणाले। 1 घंटा मैंने उनके साथ में बातचीत की। मैंने उनको रिक्वेस्ट भी की थी कि भाई आप रेलवे ट्रैक थोड़ा खाली कर देंगे तो अच्छा रहेगा। उनकी जो भी मांगे थी सभी मांगे हमने पूरी कर दी। शासन को भी ये चाहते हैं, हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यही चाहते हैं कि सख्त से सख्त कार्रवाई ये आरोपी के ऊपर होना चाहिए और हमने किया है। उसके बावजूद सब यहाँ आंदोलनकर्ता जो थे वो कह रहे थे कि उसको यही लाओ आरोपी को और ये हमारे सामने हमारे पास दे दो या फिर उसको यही फांसी लटका दो। अभी ये ऐसा हम लोग नहीं कर सकते। हम लोग ऐसा नहीं कर सकते क्योंकि यहाँ ऐसे कोई किसी को जरूरत नहीं कि भाई किसी ने गुनाह किया वही जगह पे उसको मार दो, ऐसा कोई कानून हमें है नहीं है। 2 बार दोपहर में भी पथराव यहाँ पर हुआ, अभी सामने थे, आप ही बता रहे थे, आपके चैनल से हम देख रहे थे। उसके बावजूद भी पुलिस ने कोई लाठीचार्ज पे नहीं किया। हम समझ सकते हैं क्योंकि घटना ऐसी है, लोगों को मतलब गुस्सा है, तनाव है, हम लोग समझ सकते हैं। उसके बावजूद भी पुलिस ने कई लाठीचार्ज दोपहर में भी 2 बार भी नहीं किया। लेकिन अभी हम हटेंगे ही नहीं, रात भर यही बैठेंगे तो बाकी लाखों लोग जाएंगे कहाँ, कैसे करेंगे हम लोग भी। तो इसीलिए थोड़ा छोटा सा ऑपरेशन बोल नहीं सकते, आप नहीं बता। आता बदलापूर स्थानक आणि परिसरामध्ये शांतता आहे। आंदोलनामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या होत्या। आता रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे।